नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सरळ सेवे अंतर्गत पुन्हा एक सरकारी भरती 2026 करता आपण आज घेऊन आलेलो आहे. चला बघूया लेटेस्टमध्ये. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एडुकोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सरळ आता बघूया एकदा जाहिरात. मित्रांनो, बघू शकता भरती निघाली आहे राष्ट्रीय न्यायालयीन विज्ञान विश्वविद्यालय म्हणजेच नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी या ठिकाणी. याच्या शाखा जर बघायचा तुम्ही प्रयत्न केला तर ह्या शाखा तुम्हाला असं वाटेल की कुठली भरती आहे, तर परंतु तुम्ही जर बघितले तर कॅम्पस गुजरात, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, भोपाळ, पुणे, गुवाहाटी, मणिपूर, धारवाड, युगांडा, भुवनेश्वर, चेन्नई, जयपूर, नागपूर, रायपूर म्हणजे ऑल इंडिया लेवलवरती या संस्थेची विद्यापीठाचे तुम्हाला शाखा बघायला मिळतील, कॅम्पसेस बघायला मिळतील. महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे आणि नागपूर हे दोन ठिकाणं तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्राकरता उपलब्ध असतील. आता बघूया संपूर्ण डिटेल्स भरतीबद्दल. तर या ठिकाणी अशी ही पदं निघालेली आहेत. नॉन अकॅडमिक पोझिशन्स करता आहेत. पहिलं पद आहे सेक्शन ऑफिसर, एकूण 12 पदं या पदाकरता आहेत. वेतन बघू शकता लेवल 8चं वेतन तुम्हाला असेल. डेप्युटी सेक्शन ऑफिसर 14 पद आहेत त्या ठिकाणची, लेवल 7चं वेतन असेल. आणि तिसरं पद आहे सहाय्यक, 25 पद आहेत या पदाकरता तुम्हाला, आणि लेवल 2चं तुम्हाला वेतन त्या ठिकाणी उपलब्ध असेल. आता या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असेल हे आपण एकदा बघून घेऊया. तर बघा, पहिलं पद जे होतं सेक्शन ऑफिसर याकरता तुम्हाला तुमची वयमर्यादा आहे 21 ते 40 हा त्यांनी ठेवलेला आहे. सोबतच तुमच्याकडे कुठलीही डिग्री असेल तर तुम्ही ती त्या ठिकाणी अर्ज करू शकता. मात्र सोबत तुम्हाला हिंदी, इंग्रजीचं नॉलेज असणं आणि कॉम्प्युटर इफिशियन्सी असणं तुम्हाला गरजेचं. दुसरं पद आहे डेप्युटी सेक्शन ऑफिसर. या ठिकाणी तुम्हाला याही पदाकरता 21 ते 40 हा वयोगट दिलेला आहे. कुठलीही बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. सोबतच तुम्हाला हिंदी, इंग्रजीचं नॉलेज असणं आणि कॉम्प्युटरमध्ये तुमची प्रोफिशियन्सी गरजेची. तिसरं पद जे बघितलं आपण सहाय्यकचं, या पदाकरता 21 ते 35 हा वयोगट असेल. याही ठिकाणी कुठलीही बॅचलर डिग्री चालेल, मात्र त्यासोबत तुम्हाला हिंदी, इंग्रजी असणं गरजेचं आणि कॉम्प्युटर इफिशियन्सी असणं गरजेचं तुम्हाला आवश्यक. आता शैक्षणिक पात्रता बघितल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते त्यांनी दिलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स तुम्हाला समर्थ पोर्टलवरून तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. अर्ज शुल्क म्हणाल तर जनरल, ओबीसी आणि ओबीसी, ईबीसी यांना ₹500. सोबतच त्या ठिकाणी एस-सी, एस-टी, महिला कॅटेगरी असतील, दिव्यांग उमेदवार असतील तर कुठलंही अर्ज शुल्क भरायचं काम नाही. आता या पदाकरता निवड कशी होणार आहे, तर बघा या ठिकाणी निवड तुमची रिटन टेस्ट, स्किल टेस्ट या पद्धतीने तुमची त्या ठिकाणी होणार आहे. तर ही टेस्ट वगैरे त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. अर्ज कसा करायचा आहे, तर बघा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही इथे तुम्हाला लिंक दिसलेली असेल https://nfsunt.samarth.edu.in. हे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. या ठिकाणी जाऊन तुम्ही लिंकवर अप्लाय करून ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करू शकता. अर्जाची तारीख 23 फेब्रुवारीपासूनच या ठिकाणी अर्ज जी आहे ते सुटलेले आहेत. परंतु 23 मार्च अजून बराच वेळ आहे या ठिकाणी अर्ज करायला. त्यामुळे आपण ही भरती अपडेट इथं घेतोय. निवड तुम्ही बघितली, लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट ज्या ठिकाणी होणार आहेत. पुन्हा एकदा परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग असेल, EWS असेल, ओबीसी असेल तर ₹500, महिलांना, एस-सी, एस-टी आणि दिव्यांग उमेदवार असतील तर अर्ज शुल्क नाही. या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात असेल www.nfsu.ac.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही ही डिटेल जाहिरात बघू शकता. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका लवकर व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.